आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही आवडत मला खोटं बोलायला. खरं आहे, पण माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. आराध्या, तू खूप निरागस आहेस, खरी आहेस. तुझ्या डोळ्यात एक सच्चेपणा आहे. पण तुला सांगू, गेल्या काही दिवसांमध्ये माझी ती आराध्या कुठेतरी हरवली आहे. तिला परत आणण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू परत आणण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. आणि तुझ्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही श्रेयस. आपल्या खोटं बोलण्याने फक्त हे सिद्ध होणार आहे की मला भास होत नाहीये, मी नॉर्मल आहे. मला कुठलंही एक्सप्लेनेशन नको आहे. तू मला फक्त काय करायचंय तेवढं सांग, काय बोलायचंय तेवढं सांग. मी तुझ्या बरोबर आहे. नीट ऐक मी काय सांगते ते. श्रेयस, आत्ता कुठे निघालात? ते आम्ही जरा बाहेर. सासूबाई एका इम्पॉर्टंट कामासाठी चाललोय आम्ही. आत्ता? बेटा, तिची तब्येत अजून तशी ठीक नाहीये. तिला असं बाहेर घेऊन जाणं योग्य आहे का? म्हणूनच बाहेर घेऊन जातोय मम्मा. म्हणजे बाहेर गेल्यावर जरा फ्रेश वाटेल ना, बरं वाटेल तिला. अरे पण बाहेर गेल्यानंतर काही त्रास झाला मग काय करायचं? नाही, मी आहे ना तिच्या बरोबर. आणि घरी बसून पण काही ना काही विचार करत बसेल ती, त्यापेक्षा बाहेर घेऊन जातो. तसं नाही श्रेयस. सासूबाई, मला माहितीये तुम्हाला माझी खूप काळजी वाटते, पण डोंट वरी, श्रेयस आहे ना माझ्या बरोबर, तो घेईल माझी काळजी. निघूया श्रेयस, उशीर होतोय ना. हो, डोंट वरी मम्मा, मी आहे. आम्ही काळजी घेऊ. सी यू. आलो. तर या वेळेला कुठल्या महत्वाच्या कामासाठी गेले असतील? या आराध्याचा काही भरोसा नाही. आय जस्ट होप आम्ही तिला जे काही बोललोय त्याचा तिच्यावर काहीतरी परिणाम झाला असेल. नाहीतर नाईलाजाने असं काहीतरी करावं लागेल ज्याचा परिणाम जरा जास्त बोलेल. काय ग? काय सावकाश? काय होत आहे? काय होते? सावकाश. श्रेयस, काय झालं? हिला बरं वाटत नाहीये का? नाही, डोंट वरी, आता ठीक होती ना. मे बी टेन्शनमुळे झालं असेल. टेन्शनमुळे? हा, म्हणजे काल जे काही घडलं, कदाचित जागरण झालं असेल. जागरण झाल्यावर ऍसिडिटी होतेच ना, म्हणूनच. अमृता, ए अमृता, ग्लासभर थंड दूध आण ग. आणते आजी. काय ग, बरं वाटतंय ना आता? हे बघ, आता बाहेरचं खाणं बंद कर आणि जागरण सुद्धा करू नकोस, त्याने त्रास होतो हा असा. खूप जळजळत आहे का? त्रास होतोय का? नाही बाबा, त्रास होत नाहीये. काय बोलतेस? मला काही त्रास होत नाही. चेहरा बघ ना किती उतरलाय तुझा. कारण बाबा, हा त्रास प्रत्येक स्त्रीला हवा हवासा असतो. म्हणजे? आजी, तुम्हाला पणजी म्हणत तुम्हाला त्रास द्यायला आपल्या घरात कोणीतरी येणार आहे. काय? गुड न्यूज आहे आजी. मी आई होणार आहे. काय? आणि मी बाबा. अरे, एवढी गोड बातमी अशी देतात का? किती आनंद झालाय मला. अभिनंदन, खूप 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 अभिनंदन.
अरे अरविंद, बघतोस का तू आजोबा होणार आहेस. आणि यशोधरा, तू आजी. मी आजोबा होणार. कसलं भारी वाटतंय मला, आजोबा. आणि हे ध्यान काका होणार आहे. हो, आणि मी मावशी होणार आहे. हो, आणि काकू सुद्धा. रेस, अभिनंदन. तू बाबा होणार आहेस. थँक्यू डॅड. आराध्या बेटा, come here, come here. Wow, what a brilliant news. Congratulations to both of you. कधी कन्फर्म झालं बेटा? सासूबाई, काल आम्ही बाहेर गेलो होतो ना सासूबाई, ते गायनेक व्हिजिटसाठीच गेलो होतो. म्हटलं सगळ्यांना सांगण्याआधी एकदा डॉक्टरांकडून कन्फर्मेशन घेऊया. अरे वा, डॉक्टरांनी एकदा कन्फर्म केलं ना म्हणजे दॅट्स फायनल. आपल्याच डॉक्टरांकडे गेला होता ना? नाही नाही सासूबाई, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले होते. तुमच्या? ओके, फेअर इनफ. बस झाल्या तुझ्या चौकशा यशोधरा. अगं महत्वाचं काय आहे, या दोन्ही मुलांनी खूप आनंदाची बातमी दिली आहे. मग आता बघत काय बसलीयस, गोड काहीतरी मागव. त्या संजयला फोन कर. हो, एक मिनिट. संजय बाहेर ना, त्याला सांगते. संजय, घरात गोड बातमी आहे, पटकन मिठाई घेऊन ये. आपली आराध्या आई होणार आहे. जास्त प्रश्न विचारू नकोस, मिठाई घेऊन ये. अमृता, ए अमृता, अगं तुझी कामं झाली की नाही? लवकर ये बरं इथे. आले 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 आजी. अगं अमृता, तू ते दूध ठेव आधी. पहिली जा आणि देवापुढे साखर ठेव, तुपाचं निरांजन लाव आणि आज काहीतरी गोडधोड कर जेवणामध्ये. आराध्याला आवडेल असं. चालेल आजी, पण गोडामध्ये काय बनवू? अगं मला वाटतं आराध्या, तुला शेवयाची खीर आवडते ना, बदाम घातलेली? हा, मग बदाम घातलेली छानशी शेवयाची खीर कर. हो चालेल आजी. ए बस, नाश्ता करून घ्या सगळ्यांनी. श्रेयस बस. बसा बसा आराध्या, बस. एवढी सगळी संकट येऊन गेली, पण ह्या एका बातमीमुळे जखमांवर हळुवार फुंकर घातल्यासारखं वाटलं. आणि याला सगळ्याला जबाबदार तू आहेस आराध्या, कळलं ना? आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय ना, तो तुझ्यामुळे आहे. खरंच आराध्या, मला खूप बरं वाटतंय. ते झबल्याचे, दुपट्याचे, दुपाचे वास, नंतर ते लहान मुलांचं खिंकाळणं, हसणं, रडणं आणि बोबडे बोबडे बोल. घराचं अगदी गोकुळ होऊन जाणार आहे. मला एवढा आनंद होतोय म्हणून सांगू, काय करू आणि काय नको असं होऊन गेलंय मला. आता श्रेयसच्या रूम मध्ये गुडगुडीत बाळाचा फोटो लावावा लागणार आहे लवकरात लवकर. हो हो, मी आत्ताच पाळणा आणि टॉयज घेऊन येतो. हा, अरे त्याला खूप वेळ आहे. आजी, आता मला काय कळतं, मी पण पहिल्यांदाच काका होणार आहे ना. बाकीचे काय रोज रोज काका होतात का रे? बरं श्रेयस, आता आराध्याची काळजी घे. इशिता आणि श्रेयस, तुम्हा दोघांवर हिची जबाबदारी आहे. ती खुश कशी राहील ह्याचाच फक्त विचार करायचा आणि तिला खुश ठेवायचं. आणि आराध्या बाळा, तू आता 2 जीवांची आहेस, तेव्हा आता कसलाही त्रास करून घ्यायचा नाही. तुला जे जे काही लागेल ना ते आम्हाला सांगायचं, आम्ही तुझे सगळे लाड पुरवणार. हो आजी. आणि श्रेयस, आता तुझी जबाबदारी वाढली आहे. हा, स्त्री जेव्हा गरोदर असते ना, तेव्हा तिचा सगळा त्रास, तिच्या यातना, तिचं दुःख सगळं एकटीने भोगत असते ती. मग अशा वेळेला तिला नवऱ्याची साथ असणं फार गरजेचं असतं. तोच योग्य जोडीदार असतो ना. म्हणूनच तुला सांगते, तू तिची व्यवस्थित काळजी घे. तिला काय हवं नको हे बघ, तिला काय आवडतं काही नाही आवडत याच्याकडे लक्ष दे, कळलं ना? अहो जरा श्वास तर घ्या. आता एवढं सगळं सांगाल तर टेन्शन येईल ना त्याला. आराध्या बाळा, ही गोड बातमी लवकरात लवकर तुझ्या आई वडिलांना कळव. हो बाबा. हो, आई वडिलांना सांगच, पण आजूबाजूच्या कुणाला सांगू नकोस. 3 महिन्यानंतर चोर ओटी भरल्याशिवाय कुणालाच सांगायचं नाही. आणि तुम्हाला दोघांनाही सांगून ठेवते, मित्रमैत्रिणींना सांगायला धावू नका.
मी जरा आराम करते आजी. हो हो आराम कर तू. श्रेयस जा बाळा, तिला घेऊन जा आतमध्ये. हो जाऊया. आलंच. देवा, केवढी आनंदाची बातमी दिली आहेस तू. भरून पावले ग बाई मी. आराध्या देसाई, तुझ्या या नाटकाला घरातले सगळे फसतील पण आम्ही नाही. तुझं नाव आमच्या लक्षात आलंय, पण श्रेयस कसं काय खोटं वागतोय? की श्रेयस आणि आराध्या अजून एकमेकांच्या जवळ आले नाहीत असा आमचा जो समज होता तो चुकीचा होता. श्रेयस खरं बोलतोय की खोटं? नाही नाही नाही, खरं काय आहे ते शोधून काढावंच लागेल ऍट एनी कॉस्ट. श्रेयस, मी तुला आज घरच्यांसमोर खोटं बोलायला प्रवृत्त तर केलं आणि आपण तसं खोटं बोललो पण त्यांच्यासमोर, पण त्यांचा आनंद मात्र खरा होता रे. आय नो. हे बघ आराध्या, ते त्यांच्या जागी करेक्ट आहेत आणि तू तुझ्या जागी करेक्ट आहेस. एखादी व्यक्ती न्याय मिळवण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर खोटं बोलत असेल तर मला वाटतं त्यात गैर काही नाहीये. म्हणजे तुला हे म्हणायचंय की एखादी व्यक्ती जर खोटं बोलते आणि तिच्या जवळच्या माणसाला पुढे जाऊन कळलं की ती व्यक्ती न्याय मिळवण्यासाठी आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खोटं बोलते, तर तो जवळचा माणूस त्या व्यक्तीला माफ करेल? अर्थात. या जगात न्याय आणि अस्तित्व यासारखं पवित्र काही नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ हाच ना की ती जवळची व्यक्ती त्या खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला माफ करू शकते? हो आराध्या. म्हणजे श्रेयसला जेव्हा हे कळेल की मी त्याच्यापासून सर्व का लपवलं, का खोटं बोलले, हे करण्यामागे माझं कारण मला हवा असलेला न्याय होतं, तर श्रेयस मला माफ करेल? काय ग, काय झालं? काही नाही, बरं वाटलं तुझ्याशी बोलून. मनावरचं ओझं हलकं झालं. म्हणजे तू बघितलंस ना, घरच्यांना जेव्हा आपण सांगितलं तेव्हा त्यांना किती छान वाटलं, आजी किती प्रसन्न होत्या. पण ते बघून माझ्या मनात भीती निर्माण झाली. त्यांना जेव्हा माझ्याबद्दल कळेल तेव्हा ते काय विचार करतील? कसं आहे ना आराध्या, आता तू जे काही करतेस किंवा आपण जे काही करतोय ते फक्त आपल्यासाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे, आपल्या घरच्यांसाठी. कारण या ज्या काही घटना घडत होत्या त्याचा त्रास आपल्या सगळ्यांना होतोय. त्यामुळे यात आपला कुठलाही स्वार्थ नाहीये. आणि हे जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा त्यांचा तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढेल. पण मग ते खोटं कितीही मोठं असलं तरी? हो, चल आता फार विचार करू नकोस. आपल्या घरच्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, ते समजून घेतील आपल्याला. आय होप सो. आणि नाही समजून घेतलं तर फार फार तर आजी आपल्याला शिक्षा देईल. शिक्षा देतील? कोणती? आजी म्हणाल आता तुम्ही जे खोटं बोललात ते खरं करून दाखवा, हीच तुमची शिक्षा आहे. चल आता फार विचार नको करू, खरंच आराम करतो आता. थँक्यू, तुम्हाला इतकं छान सगळं समजवल्याबद्दल. सॉरी, मला थँक्यू सो मच म्हटल्याबद्दल. आराध्या जर खरंच गरोदर असेल तर तिला घराबाहेर काढणं मुश्किल होईल. पण जर गरोदर नसेल आणि तिचं हे सत्य सगळ्यांसमोर आणलं तर एका क्षणात सगळ्यांचा विश्वास उडेल. तिच्यावर असलेला विश्वास कायमचा उडेल. ऑफकोर्स किमान या गोष्टीसाठी हे सत्य शोधून काढायलाच हवं.
हॅलो यशोधरा मॅम. मिसेस रत्नपारखी, हाय, कशा आहात? बोला यशोधरा मॅम. आज खूप दिवसांनी आठवण काढलीत माझी. एक काम होतं, आय होप तुम्ही नाही म्हणणार नाही. हो बोला. हो काय काम होतं? तुमच्या ते फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांचा नंबर हवा होता. काय नाव म्हणालात त्यांचं? डॉक्टर रजनी गोखले. राईट राईट, त्यांचा नंबर हवा होता. हो हो, मी लगेच पाठवते. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? आराध्याने तुम्हाला फोन बिन नाही केला का? नाही हो, काय झालं? कमाल आहे. अहो खोट्या का होईना, पण तुम्ही आता आजी होणार आहात. ओ रिअली? हो ना, तेच रिकन्फर्म करायचं होतं तुमच्या डॉक्टर कडून. नंबर पाठवाल ना प्लीज? हो हो, मी देते. बाकी नंतर बोलू. बाय. ओके बाय. डॉक्टर गोखले, नमस्कार. आम्ही यशोधरा सरनाईक बोलतोय. तुमची पेशंट आहे ना, आराध्या श्रेयस सरनाईक? आमची सून आहे ती. तिने आम्हाला गुड न्यूज दिली. तुम्ही तिची प्रेग्नन्सी कन्फर्म केली म्हणे. आय जस्ट वॉन्टेड टू चेक, सगळं ठीक आहे ना? काही कॉम्प्लिकेशन नाही ना प्रेग्नन्सी मध्ये डॉक्टर? हाऊ वंडरफुल. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. डॉक्टर डॉक्टर हो का म्हणतायत? आराध्या, तुझ्या या बोलण्यावर आमचा विश्वास नाहीये. आय नो तू हे सगळं मुद्दाम रचतेस, पण मग ऑफकोर्स आराध्याला माहिती आहे आम्ही क्रॉस चेक करणार. व्हॉट इफ तिने डॉक्टरांना पडवून ठेवलं असेल तर? येस, स्मार्ट मूव आराध्या देसाई. बट अनफॉर्च्युनेटली तुझ्या या स्मार्ट मूवनेच आम्ही तुला संपवणार आहोत. डू यू अंडरस्टँड? माय डार्लिंग सुनबाई, आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. सगळं घेतलंयस ना तू? लॅपटॉप ठेवलाय का? आणि रुमाल? अगं सगळं घेतलंय, अमृतानी सगळं गाडीत ठेवलंय. बर, नीट जा आणि लवकर ये. हो. जा आता. अगं मम्मांची वाट बघतोय, मीटिंग आहे ना महत्वाची आज. अच्छा. मम्मा चला निघूया ना, उशीर होतोय मीटिंगला. नाही बेटा, आज आम्ही ऑफिसला येत नाही आहोत. यू हँडल द मीटिंग. आम्हाला महत्वाचं काम. कसलं काम? आम्हाला आराध्याला घेऊन आमच्या गायनॅक कडे जायचं. पण सासूबाई, मी तर जाऊन आले आधीच गायनॅक कडे. आता परत कशाला? कशाला म्हणजे? सेकंड ओपिनियन इज ऑलवेज बेटर. एकदम आमच्या गायनॅकनी सांगितलं ना सगळं ठीक आहे की आमचं मन कसं शांत. हो शांत होईल, पण तिने आज जायचं नाही. तुला माहिती तरी आहे काय बोलतोय आम्ही? यशोधरा, मला सगळं माहितीये. मी सांगते ना, आराध्याने आज घराबाहेर पडायचं नाही. का? आज अमावस्या आहे आणि तिने घराबाहेर पडणं बरं नाही. रब्बीशाही, अमावस्या, पौर्णिमा काय? आणि डॉक्टरकडे जाताना आपण मुहूर्त काढतो का? मी बघते. मी सांगतेय ना, तिने घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. एक मिनिट आहे. काही दिवसांपूर्वी याच विषयावर वाद घातला होतास गुरुजींशी, इफ यू रिमेंबर. ते म्हणत होते आज अमावस्या आहे, मुलांना बाहेर पाठवू नका. तेव्हा तू म्हणालीस या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, मुलांना जाऊ दे. मग आता कशी काय अमावस्या आहे? हे बघ, आता ती प्रेग्नंट आहे. तेव्हा देवावर आणि दैवावर काही वेळेला विश्वास ठेवावा लागतो. आणि आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकत आले की नाही? ऐकलं ना? पण आता नाही. आता आराध्या मी सांगते तेच करेल. आराध्या कुठेही जाणार नाही. बाळा चल आज चल. सांगितलं ना, एका दिवसाने काही फरक पडणार नाही. जरा दम धर. एक दिवस दम धरायला काय होतं तुला? आणि मम्मा मी काय म्हणतोय, तुम्ही उगाच काळजी करू नका. अहो यांचे डॉक्टर चांगलेच आहेत आणि मी घेईन ना तिची काळजी. मी काय म्हणतोय,
तुम्ही ऑफिसला आलाच नाही आहात त्या मनशांती केंद्रातून परत आल्यापासून. नाही म्हणजे मी, अक्षय, डॅड आम्ही हँडल करतोच, पण तुम्ही ऑफिसमध्ये असल्याने फरक पडतो ना. येणार उद्यापासून येणार. आज तू मीटिंग हँडल कर. ओके बरं. बाय बेटा. हा येतो. आई आम्ही जे करतोय ते आराध्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या भल्यासाठीच करतोय. हो कळतंय मला. तू चल ग. हो आजी. ही आमची आई पण ना नको त्या वेळी. आणि आराध्या पण मोठी शाणी आहे. आई समोर साळसूतपणाचा आव आणते काय. पण आराध्या आम्ही पण शांत बसणार नाही. आय विल सी टू इट की आम्ही जे म्हणतोय तसंच होईल. आम्हाला माहिती आहे हे कसं करायचं. तू जर घराबाहेर पडणार नसशील तर घरातच आम्हाला काहीतरी करावं लागेल. आई वडिलांना कसा त्रास द्यायचा ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्या दोघांना ना. पण अरविंद आणि आई घरात असताना हे सगळं कसं करायचं. ऑफकोर्स